पिंजरा पिंजरा रे. पण आनंदी, एक मात्र खरं, माझा आता निर्णय झालाय. आनंदी, आपलं लग्न झालं ना की आपण कायमचं पुण्याला निघून जायचंय. या गावात अजिबात थांबायला नको. मला भविष्यात काय होणार आहे याचा विचार येतच नाहीये. मला फक्त आजचा तीच आठवतोय, उद्याचा नाही. आनंदी, तू उगाच काळजी करतेस. मी आहे ना, नको काळजी करूस. सगळं व्यवस्थित होणार आहे आणि लवकरात लवकर आपला सुखी संसारही सुरू होईल बघ. बरं, ते सगळं जाऊ दे. मला सांग, पुण्यातल्या आपल्या घराला कुठला रंग द्यायचा आपण नक्की? तू जाऊ दे ना, मला नाही बोलावंच वाटत. हे बघ आनंदी, मला वाटतं आपण हॉल मधल्या प्रत्येक भिंतीला ना वेगवेगळा रंग देऊयात. आणि बेडरूम मध्ये नाही, बेडरूम मध्ये तर तू मला आधीच सांगितलंयस की मी अजिबात नाक खुपसायचं नाहीये. बेडरूम मधली सगळी रचना, सगळं काही तू बघणार आहेस. ते झालं, पण त्याचबरोबर नाही, मला असं वाटतं की जरी आपण फ्लॅट मध्ये राहत असलो ना तरी दारासमोर तुळशीचं झाड पाहिजेच ना. चल, अगदीच दारासमोर नाही तर निदान गॅलरीत तरी. नाही म्हणजे आपण आपली संस्कृती जपायला हवी ना. झालं समाधान. हरले मी. हसूनच दाखवलंस ना तुम्हाला. आनंदी, तुझ्या याच हसण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. अशीच हसत राहा. बायकांना कसं हँडल करावं हे तुझ्याकडूनच शिकलं पाहिजे. पण काय यार वीर, तुझ्या आईला काय हँडल करता येत नाही तुला? कबीर, या विषयावर आपण नंतर बोलूयात का? मी आता काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. आय होप यू अंडरस्टँड प्लीज. ओके, नो इश्यूज. गुड नाईट. आत्या, बस. आत्या, अजून किती वेळ अशीच उदास राहणार आहेस तू? त्या तमासगिरणीच्या नादी लागून येईल मला नाही ते बोलला. काय झालं, घरं पडलीत माझ्या, दिसतंय तुला? आत्या, जे काही घडलं त्या दिवशी ते आमच्या सगळ्यांसमोर घडलं. झालं ते झालं, आता त्याला कोण काय करणार? या आधी कधी असं वागला होता का रे? काय अवदस आठवली अलंग तमासगिरणीच्या नादी लागलाय. आत्या, काय बोलतेस तू? आपल्या घराची होणारी सून आहे ती, आणि खरं सांगू तर तीच सगळ्यात सुंदर आहे, समंजसपणे. 2-3 तासात तुला कसा रे कळला तिचा समंजसपणा? आत्या, तसं नाही, पण माणूस चांगला आहे का वाईट हे त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर कळतं ना. आणि आत्या, खरं सांगू, तुझा स्वभाव सगळ्यांना समजून घेणार आहे. तुझ्या बोलण्यात कुठून आला भेदभाव? काल तू आनंदीशी जे काही वागलेस ते बरोबर होतं. हे बघ आत्या, पहिली चूक तुझीच होती. पोरगा तिनं फितवला तर फितवला, आता भाज्याला बी गुंडाळला का काय? हे बघ आत्या, मी तुझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये, पण वीर कधीच चुकणार नाही याचा मला विश्वास आहे, आणि तो विश्वास तुला पण असणारच. ज्या पद्धतीने ईर बोललाय ना माझ्याशी, माझा भरोसाच नाही राहिला त्याच्यावर. त्याच पोरीच्या नादी लागून त्यानं नारायणीला बी किती त्रास दिलाय. आता यात नारायणीचा काय संबंध? काय संबंध आहे म्हणजे? अरे
आणि त्याची पहिली बायको होती ना ती, तिच्याशीच तर काडीमोड घेतलाय त्यानं. सॉरी कबीर, मला जरा जावं लागतंय. काल झालेल्या प्रकारामुळे आनंदी पण जरा खचली असणार आहे, म्हणूनच तिला भेटून येतोय. इट्स ओके यार, तू आल्यावर बोलू. जेवायला तरी यायचंच ना. कबीर, तुझ्या आत्याला सांग की मला त्या घरात जेवायची सुद्धा इच्छा नाहीये. वीर वीर, बघितलंस ना त्या तमासगिरणीनं कसं तोडलंय माझ्या पोराला माझ्यापासनं. त्या नारायणीला काडीमोड देताना सुद्धा काय बी वाटलं नाही याला, आणि काडीमोड द्यायचाच होता तिला, तर मग तिला जवळ तरी कशाला केली त्यानं. म्हणजे चंद्रकले, ते असलं कसलं नशीब घेऊन आली आहे आपली आनंदी. नेमक्या तिच्याच बाबतीत सगळ्यात चुकीच्या गोष्टी का घडतायत. 7.5 सुद्धा 7.5 वर्षात संपते, पण तिच्या मागची 7.5 तिच्या जन्मापासून सुरूच आहे. सांग ना, कधी संपणार तिच्या मागचे हे त्रास. बाबा, जिवंतपणे ती कधी उत्तर देऊ शकली नाही. आता काय देणार आहे. त्यामुळे तिला आणि सौताला माझ्यासाठी बिलकुल त्रास करून घेऊ नका. माझं समजा चांगलं होणार आहे. तुमच्या दोघांची पुण्य आहे ना माझ्या पाठीशी. ते इसराम, हा चहा घ्या. चहा राहू दे बाजूला. मला आधी सांग, काल काय झालं होतं तुला. कसलं एवढं दडपण होतं तुझ्यावर. बाबा, मी शालिनी काकूंशी बोलले ना, तर त्या बी म्हणालात की त्या दाखवण्याच्या कार्यक्रमाला त्यांना बी थोडं दडपण आलं होतं. गांगरून गेल्या होत्या त्या. माझं बी तेच झालं. आनंदी, मला तुझ्या आत्ताची काळजी वाटत नाहीये का. मला तुझ्या संसाराची काळजी वाटते. ज्या बाई बरोबर तिच्याच घरात तुला तुझ्या नवीन संसाराची सुरुवात करायची आहे, त्याच बाईचं तुझ्याशी पटत नसेल तर काय करणार आहेस तू. ललिता खूप विचित्र वागली काल. बाबा, काल जे काही बी झालं ना, त्यात ललिता काकूंचा अजिबात दोष नव्हता. समजा दोष माझा होता. माझं जर चुकीची वागलीच नसते तर त्या अशा कशा पायी ओरडल्या असत्या. खरं तर त्यांचा स्वभाव असा नाही आहे. तुम्ही काळजी नका करू. मी असा संसार करून दाखवीन ना की तुम्हाला माझा अभिमान वाटेल. आनंदी, मला तुझा अभिमान आहे आणि वाटत राहील सुद्धा. कारण तुझा स्वभाव तुझ्या आईसारखा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आईच्या याच स्वभावामुळे तिला जन्मभर फक्त यातनाच सोसाव्या लागल्या. जर तुलाही असा सासूरवासच भोगावा लागणार असेल ना, तर मी नाही जिवंत राहू शकणार. बाबा, हे बघा, समजात महत्वाचं म्हणजे ना, माझ्या नशिबात कोणता बी सासूरवास नाहीये. कारण लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मी आणि वीर पुण्याला निघून जाणार. म्हणजे वीरची इच्छा ना तशी. तुम्ही जर खरंच असं दुसऱ्या कुठल्या तरी शहरात जाऊन तुमच्या संसाराची सुरुवात करणार असाल ना, तर मग माझ्या सगळ्या चिंता दूर झाल्या. आपल्या पोटच्या पुरीला सुखानं नांदताना पाहून बापाच्या जीवाला किती बरं वाटतं, ते पोरीचा बाप झाल्याशिवाय नाही कळायचं.
बघा तुमचा चेहरा कसा पुन्हा उजळून निघाला. आता पटकन जाते आणि तो चहा गरम करून आणते. नाही राहू दे. खुशीत असताना हा गार चहा सुद्धा मी अगदी आनंदाने पिऊ शकतो. मम्मा नारायणी नारायणी अगं किती दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावरती हसू दिसतंय. का नाही दिसणार? जिच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचं हसू गेलं होतं ना, काल तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. मग आज मला खूप आनंद झालाय. या छोट्याशा विजयाने जर का तुझ्या चेहऱ्यावरती एवढं हसू येत असेल तर मग ही लढाई जिंकल्यावर तुझा चेहरा मला बघायला आवडेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ती लढाई जिंकायची असेल तर या छोट्याशा विजयाने हुरळून जाऊ नकोस. मा, आज तुझे उपदेशाचे डोस मला नको आहेत. खऱ्या अर्थाने आज माझा विजय झालाय आणि तो थोडा सेलिब्रेट करू दे ग मला. खूप खुश आहे मी आज. ठीक आहे, आणि तुझ्या चेहऱ्यावरती हे हसू असंच राहील यासाठी मी सगळे प्रयत्न करेन नक्की. मम्मा, तुला एक सांगू का ग? काय? खऱ्या अर्थाने डाव आत्ता रंगत चाललाय. माझा संसार तर नाही झाला, पण आता तिचा संसार मोडणार ना, याचा जास्त आनंद झालाय मला. अगं काल तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. सासूबाईंनी थोडं आवडतं घेतलं, अजून तमाशा घालायला पाहिजे होता त्यांनी. नारायणी, डाव सगळ्यांनाच सुरू करता येतो, पण तो थांबवायचा कधी हे ज्याला कळतं ना, तोच डाव जिंकतो. आणि डाव कधी थांबवायचा हे ललिताला व्यवस्थित कळलं होतं. तिने थोडासा जास्त तमाशा केला असताना तर तात्याने आपल्या सगळ्यांच्या समोर तिच्या कानाखाली आवाज काढायला पुढे मागे पाहिलं नसतं. मग तर अजून मजा आली असती. अगं वेडी आहेस का? असं झालं असतं तर भजिनी त्या पोरीची नाही, ललिताची झाली असती. मम्मा, त्या आनंदीमुळे ना वीरच्या घरात भांडणं लागली पाहिजेत, एकमेकांशी बोलणं बंद झालं पाहिजे आणि एकमेकांचे खून सुद्धा केले पाहिजेत. किती वाईट विचार आहेत तुझ्या मनात. तथास्तु. जे तुझ्या मनात आहे तेच हो. आजपर्यंत खूप रडलीस, आता रडायची पाळी त्या पोरीची. मम्मा, तुला माहितीये, काल सगळ्यात झाल्या प्रकारात आपल्या हाताला एक नवीन प्यादं लागलंय आणि त्या प्याद्याचा आपण मस्त वापर करून घेतला ना, तर आपण राजाला हरवू शकतो. कबीर, कळलंय मला. त्याच्याशी बोलता बोलता त्याचे सगळे हाल हवाल सुद्धा जाणून घेतलेत मी. अगं बघितलंस काल कसं डोळे फाडून फाडून बघत होतं तिच्याकडे. अगं सासूबाईंना म्हणे की माझं आणि तिथं जुळवून दे. सगळं कळलंय मला. आता आपली पुढची चाल हा कबीरच असेल, पण त्याआधी हा नेमका प्यादा आहे की घोडा आहे की वजीर आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे मग कुठलीही तिरकी चाल न खेळता सरळ राजालाच मात द्यायची. हा मोहन सेठ बोला. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. हे सगळं खूपच धक्कादायक आहे. असं लागलं वीरचं लग्न. मला बी सुरुवातीला असंच वाटायचं बघ, पण आता तूच सांग, एवढ्या मोठ्या पोराचं लगीन असं बेशुद्ध करून लावता येईल का र? ते बिहीर सारख्या पोराचं. सुरुवातीला मी बिहीरच्या बाजूचीच होते आणि नारायणीच्या विरोधातच होते ना व. पण जेव्हा मी हिरला त्या पोरीच्या मिठीत पाहिलं ना,
तेव्हापासून हीर माझ्या मनातच उतरला. आत्या पण वीर असा मुलगा नाहीये. मला जर कोणी दुसऱ्यांनी येऊन सांगितलं असतं ना तर मी आधी हेच बोलले असते, पण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय त्याला. आणि कुठली बी बाई असं स्वतःच चारित्र्य पणाला नाही लावत. तेव्हापासून मला त्या नारायणीची दयाच यायला लागली बघ. कारण बाईचं दुःख बाईच समजू शकते. जोपर्यंत हिनं तिच्या अंगाला हात लावला नव्हता ना तोपर्यंत मी त्याचीच बाजू घेत होते ना. पण कुठल्याही बाईच्या चारित्र्याला असं धक्का लावू नये. काचेच्या भांड्यासारखं असते ते. एकदा तडा गेला ना की गेला. पण आत्या मुळात ही आनंदी तिला भेटली कुठे? अरे तमाशावाली आहे ती. तमाशा करायला आली होती या गावात. तात्याने तिला स्वतःसाठी म्हणून आपल्या घरात आणली. त्यावेळी मी जर आनंदीच्या मागे उभी राहिले नसते ना तर तात्याने सगळं करून चोरून जीव घेतला असता त्या पोरीचा. मी जीव वाचवलाय तिचा. आणि आता ती माझ्या संसाराचा जीव घ्यायला निघाली. आत्या हे सगळं खूप विचित्र वाटतंय. ही चित्रच आहे सगळं. जाऊन सांग जा तुझ्या भावाला. त्याला म्हणाव बाहेर घालायची चप्पल घालून देव घरात नसतं जायचं. त्या घराबाहेर ठेवायची असते ना ती. अरे घे की. हो हा मोहन सेठ बोला. हो हॅलो ऐका ना, मला फक्त 2 दिवस द्या, मी सगळे पैसे परत करतो तुमचे. नाही हे बघा, मी खरंच 2 दिवस द्या फक्त, प्लीज. तुला जर माझ्याबरोबर कुणी जेवण करताना पाहिलं तर तुला ठाव आहे का तुला काय म्हणते? काय म्हणते? जोरू का गुलामेच म्हणतील ना. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. पेट्रोल दरवाढीची भर. वीर तू अचानक कसं काय आला? आनंदी, आपल्या आयुष्यात सगळं अचानकच घडत आलंय. एक काम कर, तू माझ्यावर आता बाहेर चल, आपण देवळात जाऊ. मला तुझ्याशी बोलायचं. नाही नको. तुला ठाव आहे ना काल काय तमाशा झाला ते. आपण बाहेर जाण्याचं निमित्त होईल आणि नवा तमाशा सुरू होईल. खरं तर ना वीर, मला ललिता काकूंची माफी मागायची आहे कालच्याबद्दल. म्हणजे वेडीच का तू कशाला माफी मागायला हवीस? उलट मला तर वाटतं की आईने तुझी माफी मागायला हवी, आणि त्या नारायणीने सुद्धा. अरे राजन, नारायणीचा काही बी दोष नाहीये. तुला ठाव आहे तिने मला कालपासून किती मदत केली. म्हणजे मला सजवण्यापासून ते स्वयंपाकघरातल्या समद्या कामात. तुला माहिती आहे आनंदी, तुझा दोष काय? एकच, तू खूप भोळी आहेस. म्हणूनच सगळ्यांवर विश्वास ठेवतेस, त्या नारायणीवरही विश्वास ठेवतेस. हे बघ, मला यातलं काही माहिती नाही, तरी मी तुला लिहून देतो की या सगळ्या मागे नारायणी नक्कीच असणार. वीर, जगातला प्रत्येक माणूस एकमेकांवर संशय घ्यायला लागला ना तर जगणं किती अवघड होईल ठाव आहे का तुला? आणि एकदा का ते संशयाचं फूट मानगुटीवर बसतं ना की ते पिच्छाच सोडत नाही. शपथ आनंदी, मी खरंच सांगतो, तुझ्या या स्वभावामुळे मी तुझ्या प्रेमात पडलो. पण आपला संसार ना लय झाक होणार आहे खरंच. म्हणजे बघ, आपल्या संसाराचा इमोशनल भाग तू सांभाळायचास आणि लॉजिकल भाग मी सांभाळणार. तुझ्या त्या बोल ना एकदा. इमोशनल हा, त्या भागामध्ये जेवण करणं आहे ना, ते माझं हक्काचं काम आहे. मग तू जर माझ्याशी एवढा हक्काने बोलू शकतेस तर मी पण तुला काहीतरी हक्काने सांगू. आनंदी, मी
काल रात्रीपासून काही खाल्लेलं नाहीये, जेवलोही नाहीये. मला काहीतरी खायला मिळेल प्लीज, खूप भूक लागली. वीर तू आपण उगाच गप्पा मारत बसलो. तुला आधी नाही सांगता आलं तुला भूक लागली आहे ते? पण आत्ता सांगितलं ना तू, अजूनही मला काहीतरी खायला देऊ शकतेस. काहीतरी नाही देत मी तुला. जेवण देऊ एकदम झाक करू. आले. नंदी, मी काय म्हणतोय की मी तुझी मदत करू जेवणात? नाही म्हणजे माझ्या मते मी जगातला सगळ्यात बेस्ट कुक आहे. आई काहीतरी काय वीर, तुला जर माझ्याबरोबर कोणी जेवण करताना पाहिलं तर तुला ठाव आहे का तुला काय म्हणते? काय म्हणतील? जोरू का गुला आम्हीच म्हणतील ना. मग आहेच मी जोरू का गुला. आय लव्ह यू आनंदी. आय लव्ह यू. सोडा. पिंजरा